डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। चाणक्य प्रजा आणि मेट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपचीच सत्ता। ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा, TMCला 130 जागा मिळण्याचाही अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज। डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार UDFला 66 ते 76 जागांचा अंदाज। तमिळनाडूचे MK स्टॅलिन पुन्हा सरकार करणार स्थापन। चाणक्य आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसारही DMK सत्ता कायम राखणार। पश्चिम बंगालमध्ये आता विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही रेकॉर्ड ब्रेक मतदान। आतापर्यंत 92.1% मतदानाची नोंद। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुभेंदू अधिकारी यांच्यामध्ये प्रमुख लढत। तर पोलबंडीच्या एक्झिट पोलनुसार बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना 87% ते 92% मतं। सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2,00,000 मताधिक्यानं विजयी होण्याची शक्यता। पोलबंडीच्या एक्झिट पोलनुसार राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंना 70% ते 75% मतं। कर्डिले 95,000 ते 1,05,000 मताधिक्यानं विजयी होण्याचा अंदाज। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाही। अंबादास दानवेंना पुन्हा संधी, उद्या उमेदवारी अर्ज करणार दाखल। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांचीच इच्छा होती, मात्र ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी जाण्याची संधी दिली। उमेदवारी मिळताच अंबादास दानवेंकडून ठाकरेंचे आभार। आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान, ठाकरेंनी दानवेंना विधान परिषद उमेदवारी दिली। त्यानंतर अंधारेंचं ट्विट, नाराजीच्या चर्चा, तर ताईंना कुर्बानीसोबतच निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणखी जोरात बांग द्यावी लागेल, नवनाथ बन यांनी डिवचलं। विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून आता काँग्रेस उमेदवार घोषित करणार। ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेसने उमेदवार देण्याबाबत आधीच भूमिका केलेली स्पष्ट। ठाकरेंची शिवसेना विधान परिषद लढत असेल तर राज्यसभा आम्हाला मिळावी, काँग्रेसची मागणी। ठाकरे उमेदवार असते तर आमची पाठिंब्याची भूमिका होती, वडेट्टीवारांनी केलं स्पष्ट। भाजप विधान परिषदेसाठी अतिरिक्त उमेदवार देणार असल्याची देखील चर्चा। ठाकरे उमेदवार नसल्यानं महाविकास आघाडीमध्ये नाराजी, भाजप केंद्रीय पातळीवरती चर्चा करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी आणि भाजपकडे अतिरिक्त मतं। 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, सुनील तटकरेंचं हे सूचक विधान। शिंदेंच्या शिवसेनेकडून आता विधान परिषदेसाठी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंचं नाव निश्चित, सूत्रांची माहिती। थोड्याच वेळात या संदर्भात आता नंदनवन निवासस्थानी बैठक, दोघांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। शिवसेनेमध्ये पक्ष विलीन करण्यासाठी बच्चू कडू सकारात्मक, दिव्यांग आणि शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल तर शिंदेंसोबत जायला हरकत काय, पण नुसत्या आमदारकीसाठी सोबत जाणार नाही, बच्चू कडू यांचीही भूमिका। महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झाले, मग आता मोर्चा कशासाठी, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना हा सवाल। बागेश्वर बाबांना नागपूर पत्रकार संघामध्ये यावं आणि चमत्कार सिद्ध करावा, 80 लाख रुपयांचं बक्षीस देऊ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांचं हे चॅलेंज। नागपुरात बागेश्वर बाबाचं श्याम मानव यांना आव्हान, मी 5 दिवस नागपुरात चमत्कार सिद्ध करा असं म्हणणाऱ्यांनी दरबारात यावं, बागेश्वर बाबाचा श्याम मानव यांच्यावर निशाणा। पत्राचा रहिवाशांना म्हाडाकडून 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय, इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश। परिसरात मंदिर उभारले जाणार, कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी आता म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांची समिती। रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, 2.7 रिश्टर स्केल इतकी तीव्रता। चिपळूण तालुक्यातील येगाव भूकंपाचं केंद्र, यापूर्वी 12 मार्चला भूकंपाचे धक्के जाणवलेले। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।